Hello friends, welcome all of you in our YouTube channel. Today we are going to learn very important topic and that is very useful to you. It is useful as far as your examination point of view and another thing that is also very important this topic while you are having your conversation with any person. म्हणजे जेव्हा आपण एकमेकांसोबत बोलतो, जेव्हा आपण दुसऱ्यासोबत काहीतरी संवाद साधतो, तेव्हा दुसऱ्यांसोबत बोलताना संवाद करत असताना आपल्याला या टॉपिकची अतिशय आवश्यकता पडते. आता संवाद साधायचा दुसऱ्याला म्हणजे कशा प्रकारे, याच्या अगोदरही एका टॉपिकमध्ये आपण शिकत असताना तेव्हा डायलॉग रायटिंग पाहत होतो, त्यावेळेसही मी तुम्हाला ते सांगितलं होतं. आता परतही आता थोडासा हाच टॉपिक आपण अगदी क्लिअर आणि व्यवस्थितपणे बघूया. लक्षात ठेवायचं, या ठिकाणी ज्या ज्या प्रकारच्या वेगवेगळे मी आता इन्स्ट्रक्शन्स देणार आहे, ज्या प्रकारचं तुम्हाला आता मी प्रॅक्टिस करायला लावणार आहे, त्या प्रत्येक गोष्टी ज्या आहेत प्रॅक्टिसच्या, तो प्रत्येक पार्ट तुम्ही प्रॅक्टिसचा अतिशय चांगल्या प्रकारे व्यवस्थितपणे सर्व करत चालायचा. आता वाक्य आपल्याला बनवायचे. आपण बोलत असताना समजा आपण कोणाशी तरी बोलतोय, मग बोलत असताना आपण नेमकं बोलतो कुठल्या प्रकारचे वाक्य, याच्यामध्ये मोस्टली वी यूज स्टेटमेंट सेंटेन्सेस. इन स्टेटमेंट सेंटेन्सेस वी यूज अफर्मेटिव्ह अँड निगेटिव्ह बोथ द सेंटेन्सेस. म्हणजे आपण होकारार्थी नकारार्थी दोन्ही वाक्यांचा वापर करत असतो. याच्याशिवाय दुसरं महत्त्वाचं असतं, आपण बऱ्याचदा क्वेश्चन्स विचारतो, कारण विदाऊट क्वेश्चन यू कान टॉक टू एनी पर्सन. इफ यू आर नॉट युजिंग द क्वेश्चन इन युअर कन्व्हर्सेशन, सो इट इज नॉट कन्व्हर्सेशन, इट इज अ स्पीच. जर तुम्ही तुमच्या बोलण्यामध्ये कुठल्याही प्रकारचे प्रश्न विचारत नाहीये, तर ते प्रश्न जे आहेत, तर ते प्रश्न किंवा तो तुमचा संवाद जो आहे, तो संवाद हा संवाद नसून ते तुमचं स्पीच असेल. मग आता तुम्हाला जर स्पीच करायचं आहे का तुम्हाला संवाद साधायचा हे आपण लक्षात ठेवायचं. आपल्याला संवाद साधायचा, आपल्याला कन्व्हर्सेशन करायचं, आपल्याला डायलॉग करायचा आहे. आता जर आपल्याला डायलॉग करायचा असेल, आपल्याला जर दुसऱ्यासोबत बोलायचं जर असेल, संवाद करायचा असेल, तर तो संवाद करण्यासाठी आपल्याला सर्वात महत्त्वाची गोष्ट असते ती म्हणजे आपल्याला क्वेश्चन्स बनवता आले पाहिजे. मग मित्रांनो, आपल्याला क्वेश्चन बनवायचे, तर क्वेश्चन कशा प्रकारचे बनवायचे हे अतिशय महत्त्वाचे आहे. मग आता क्वेश्चन बनवण्यासाठी आता आपण काय बोलतोय, कुठल्या सिच्युएशनमध्ये बोलतोय, आपल्याला नेमकं कुठल्या टेन्समध्ये बोलायचं आहे, त्याच्याप्रमाणे आपल्याला क्वेश्चन हा बनवता आला पाहिजे. मग we study main three tenses: present tense, past tense and future tense. These are the main three tenses, and these all the three tenses divided into four subtypes. मग सिंपल प्रेझेंट टेन्स असेल, प्रेझेंटचे 4 टेन्स आहेत उपप्रकार, पास्टचे 4 उपप्रकार, फ्युचरचे 4 उपप्रकार. मग हे 4 उपप्रकार म्हणजे कोणत्या प्रकारचे, याच्यामध्ये सिंपल टेन्स येतो, कंटिन्युअस टेन्स येतो, परफेक्ट टेन्स येतो आणि परफेक्ट कंटिन्युअस टेन्स येतो. मग हे जे 4ही आहेत, मग आपण जर समजा फक्त प्रेझेंट टेन्सचा विचार जर केला, तर प्रेझेंटमध्ये सिंपल प्रेझेंट आहे, कंटिन्युअस आहे, परफेक्ट आहे आणि परफेक्ट कंटिन्युअस आहे. पास्टमध्ये देखील सेम याच प्रकारे, फ्युचरमध्ये देखील सेम याच प्रकारे. मग आपल्याला थोडंसं सोपं जावं म्हणून आपण टेन्स वाईज न पाहता आपण त्याला सबटाईप वाईज बघूया. सबटाईप वाईज म्हणजे कशा प्रकारचे, सिंपल प्रेझेंट, सिंपल पास्ट, सिंपल फ्युचर. कंटिन्युअस म्हटलं की प्रेझेंट कंटिन्युअस, पास्ट कंटिन्युअस, फ्युचर कंटिन्युअस. त्यानंतर परफेक्ट म्हटलं की प्रेझेंट परफेक्ट, पास्ट परफेक्ट आणि फ्युचर परफेक्ट. आणि परफेक्ट कंटिन्युअस म्हटलं की प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस, पास्ट परफेक्ट कंटिन्युअस अँड फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस. आता हे जे मी तुम्हाला सांगतोय हे प्रत्येक पार्ट व्यवस्थित लक्षपूर्वक आहे का, एकूण एक पॉईंट तुम्ही व्यवस्थितपणे नोट डाऊन करत चला. आता हा व्हिडिओ 9 साठी, 8 स्टँडर्डसाठी, 10th स्टँडर्डसाठी, 11, 12 साठी, इव्हन जर कोणी स्पर्धा परीक्षेवाले विद्यार्थी असतील तर त्या स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा हा अतिशय महत्त्वाचा पार्ट आहे. कारण आपल्याला सेंटेन्सेस बनवायचे आहेत, अनेक वेगवेगळ्या प्रकारचे त्याला वाक्य पाहायचे, तर मग त्या वाक्यांमध्ये नेमकं होकारार्थी वाक्य कशा प्रकारचे असतात आणि प्रश्नार्थक वाक्य कशा प्रकारे फ्रेम केले जातात आणि टेन्स वाईज. आता मी ज्या प्रकारे तुम्हाला सेंटेन्स बनवून दाखवेल त्या प्रकारे प्रत्येकाने कमीत कमी 50 सेंटेन्सेसची प्रॅक्टिस करायची. 50 म्हणतोय, जरी तुम्हाला 5-10 सेंटेन्समध्येच यायला लागलं तरी सुद्धा 50 सेंटेन्स कंप्लीट करायचेच. कारण पुढचे सेंटेन्स ही तुमची प्रॅक्टिस परफेक्ट होण्यासाठी आहे, न विसरण्यासाठी आहे.
तेव्हा या प्रकारावरचे आता आपल्याला सेंटेन्सेसची प्रॅक्टिस करायची. आता कशा प्रकारे प्रॅक्टिस करायची बघा. डायलॉग रायटिंग लिहिण्यासाठी आपण साधं उदाहरण घ्या. समजा मला तुमच्याशी बोलायचे, बोलण्यासाठी काय महत्त्वाचं आहे, मला प्रश्न विचारावा लागेल तुम्हाला. व्हॉट इज युअर नेम, वेअर डू यू लिव्ह, वेअर फ्रॉम यू आर, व्हॉट इज युअर एम इन युअर लाईफ, या प्रकारचे मला क्वेश्चन विचारावे लागणार आहेत. विदाऊट क्वेश्चन मी तुमच्यासोबत बोलू शकणार नाही. जर प्रश्नच नाही विचारले तर ते माझं भाषण असेल. भाषणामध्ये बोलायची प्रश्न विचारण्याची गरज नसते. हे फक्त वन साइडेड असेल. मग मी एकटा बोलतोय, तुम्ही फक्त ऐकण्याचं काम करताय. पण तुम्हाला सुद्धा माझ्यासोबत काही संवाद साधायचा आहे तर मला प्रश्न विचारावे लागतील, तुम्हाला उत्तरं द्यावं लागतील. तुम्हाला काही प्रश्न विचारावे लागतील, मला उत्तरं द्यावे लागतील. उत्तर आपण स्टेटमेंटमध्ये देतो, प्रश्न आपण इंट्रॉगेटिव्हमध्ये करतो. आता प्रश्न आणि उत्तर, इंट्रॉगेटिव्ह आणि ॲसेरेटिव्ह कशा प्रकारचे असतात बघा. प्रत्येक टेन्स वाईज. माझा टेन्स कोणकोणत्या प्रकारचे बघा आहे सर्व. याच्यामध्ये सिम्पल प्रेझेंट टेन्स, सिम्पल पास्ट टेन्स आणि सिम्पल फ्युचर टेन्स. मी मुद्दाम होऊन सबटाईप्स वाईज घेतलेले आहेत. सबटाईप्स यासाठी घेतले की जेणेकरून तुम्हाला नेमकं वाक्यामध्ये मायनर चेंजेस काय होत आहेत ते लक्षामध्ये येतील. त्यानंतर प्रेझेंट कंटिन्युअस, पास्ट कंटिन्युअस आणि फ्युचर कंटिन्युअस टेन्स. त्याच्यानंतर प्रेझेंट परफेक्ट, पास्ट परफेक्ट आणि फ्युचर परफेक्ट टेन्स. त्यानंतर प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस, पास्ट परफेक्ट कंटिन्युअस आणि फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. हे झाले सिम्पलचे 3, नंतर कंटिन्युअसचे 3, परफेक्टचे 3 आणि परफेक्ट कंटिन्युअसचे 3. टोटल 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 आणि 12. हे या प्रकारचे पूर्ण 12 टेन्स झाले. हे सर्व झाले टेन्सचे टाइप्स. हे सर्व 12ला 12ही टेन्स जे आहेत प्रत्येक विद्यार्थ्यांनी मुखपाठ करायचे. केव्हाही कुणालाही जरी टेन्सचे प्रकार जर विचारले तर हे टेन्सचे प्रकार तुम्हाला सांगता आलेच पाहिजेत. मग टेन्सचे प्रकार लक्षात ठेवण्याची किंवा पाठ करण्याची सोपी पद्धत आहे. कारण तुम्ही जर प्रेझेंटमधले 4, नंतर परफेक्टमधले 4, पास्टमधले 4 आणि फ्युचरमधले 4 असे जर करायला गेलात तरी ओके, तेच आहेत. फक्त तसे थोडे अवघड जातील, हे थोडे लवकर लक्षात राहतील. इथं तुम्हाला फक्त एवढंच लक्षात ठेवायचं आहे. कारण टेन्स म्हटलं की प्रेझेंट, पास्ट, फ्युचर हे तर आपल्याला माहिती असतात. फक्त लक्षात काय ठेवायचं आहे, सिम्पल, प्रेझेंट, कंटिन्युअस, नंतर परफेक्ट आणि परफेक्ट कंटिन्युअस. बस झाली. सिम्पल म्हटलं की प्रेझेंट, पास्ट, फ्युचर, कंटिन्युअसला प्रेझेंट, पास्ट, फ्युचर, परफेक्टला प्रेझेंट, पास्ट, फ्युचर आणि परफेक्ट कंटिन्युअसला प्रेझेंट, पास्ट आणि फ्युचर. आता क्वेश्चन कसे असतात बघा. अगोदर मी फक्त एक्सप्लेन करतो. आता हे दोन्हीचे वाक्य, दोन्ही वाक्यांमध्ये सर्वांनी हा टेबल व्यवस्थितपणे बनवायचा आणि या प्रकारे किमान 50 वाक्यांची प्रत्येकाने प्रॅक्टिस करायची. आता रचना कशा असतात, काय असतात, मी रचनेकडे जाणार नाही, डायरेक्टली सेंटेन्सेस मी देणार आहे. कारण रचना कशा असतात ते टेन्सचा पार्ट आहे, तो वेगळा आहे. आपण टेन्समध्ये तो पूर्ण व्यवस्थितपणे अगोदर बघितलेलाच आहे. आता स्टेटमेंटमध्ये बघा, सब्जेक्ट येतो, वर्ब येतो, ऑब्जेक्ट येतो. कुठल्याही प्रकारचं स्टेटमेंटचं सेंटेन्स असू द्या, स्टेटमेंट सेंटेन्समध्ये सब्जेक्ट, वर्ब आणि ऑब्जेक्ट म्हणजे कुठलंही वाक्य ज्या वाक्याच्या सुरुवातीला सब्जेक्ट असतो, अजूनही लक्षात ठेवा, आणखी सोपं याला सिम्प्लिफाय करतो, ज्या वाक्याच्या सुरुवातीला नाऊन किंवा प्रोनाऊन असतो ते सर्व स्टेटमेंट सेंटेन्सेस असतात. मग नाऊन म्हणजे कोणते, कुठला पण नाऊन येऊ द्या, कॉमन नाऊन असो, कलेक्टिव्ह नाऊन असो, मटेरियल नाऊन असो, ॲब्स्ट्रॅक्ट नाऊन असो किंवा अजून कुठलाही नाऊनचा प्रकार असू द्या. 5 पैकी कुठलाही जरी नाऊनचा प्रकार असला आणि एखाद्या वाक्याच्या सुरुवातीला जर आपल्याला तो नाऊन दिसला तर ते वाक्य स्टेटमेंट असतं. दुसरा नियम याच्यामधलाच लक्षामध्ये ठेवायचा, कुठल्याही वाक्याच्या सुरुवातीला जर प्रोनाऊन आला, मग प्रोनाऊनमध्ये आय, वी, यू, ही, शी, इट, दे, याच्याशिवाय एव्हरीवन, नो वन, समवन, धीस, दॅट किंवा एनीबडी, नोबडी, समबडी, एव्हरीबडी, ईच, हे सगळ्या प्रकारचे प्रोनाऊन्स आहे. मग हे प्रोनाऊन किंवा नाऊन हे ज्या ठिकाणी वाक्याच्या सुरुवातीला दिसतील ते वाक्य असेल कुठल्या प्रकारचं, स्टेटमेंट सेंटेन्स. स्टेटमेंटलाच आपण ॲसेरेटिव्ह सेंटेन्स असेही म्हणतो. म्हणजे स्टेटमेंट आणि ॲसेरेटिव्ह दोन्ही एकाच नावाने ओळखली जातात. आता स्टेटमेंट आणि ॲसेरेटिव्ह, स्टेटमेंटमध्ये सब्जेक्ट, वर्ब आणि ऑब्जेक्ट येणार. मग आता स्टेटमेंट कशी असतात बघा. सिम्पल प्रेझेंट म्हटलं की सिम्पल प्रेझेंटमध्ये सब्जेक्ट, वर्ब आणि ऑब्जेक्ट, या ठिकाणी वर्बला एस किंवा एस प्रत्यय लागतो. सिम्पल पास्ट म्हणलं की सिम्पल पास्टमध्ये सब्जेक्ट, V2 आणि ऑब्जेक्ट.
वाटलंच तर तुम्ही हा टेबल बनवत असाल किंवा व्यवस्थितपणे तुम्हाला जर लिहून घ्यायचं असेल तर मी ओरली थोडंसं फास्ट सांगतो, तुम्ही त्या प्रकारे पण लिहू शकता, म्हणजे कन्फ्युजन होणार नाही, आपल्याला रचना पण लक्षामध्ये राहतील. किंवा तुम्ही सरळ हाच टेबल लिहित असताना मित्रांनो या टेबलमध्ये आणखीन ॲड करा, किंवा हाच टेबल थोडासा सुटसुटीत लिहायचा असेल तुम्हाला तर आपण थोडासा सुटसुटीत लिहू शकतो. सिंपल प्रेझेंट लिहिलं की त्याच्याखाली 2 लाईन सोडा, सिंपल पास्ट लिहिलं की त्याखाली 2 लाईन सोडा, सिंपल फ्युचर म्हणलं की त्याखाली 2 लाईन सोडा. आणि या लाईन्स आपण ज्या सोडलेल्या आहेत प्रत्येक टेन्स झाल्यानंतर त्याच्यामध्ये ते स्ट्रक्चर्स टाका. स्ट्रक्चर्स कसे बघा, आता एक्झाम्पल सांगतो मी तुम्हाला. सिंपल प्रेझेंट म्हटलं की या सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये येतो सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट. थोडंसं व्यवस्थित लिहा, तुम्हाला व्यवस्थित नंतर वाचता आलं पाहिजे. असं लिहिलं तरी चालेल, किंवा आपण जे 1, 2 आणि 3 कॉलम केले तुम्ही 3च्या ऐवजी 4 कॉलम करा. आणि हा पहिला कॉलम झाला टेन्सचा, दुसरा कॉलम त्याच्या स्ट्रक्चरचा, तिसरा कॉलम त्याचे एक्झाम्पल्स आणि हा चौथा इंट्रोगेटिव्हचा. असा केला तरीही चालेल, जसं तुम्हाला बेटर समजेल, जसं तुम्हाला चांगल्या प्रकारे लिहिता येईल त्या प्रकारे तुम्ही लिहा. आता हा झाला या ठिकाणचा सब्जेक्ट, वर्ब आणि ऑब्जेक्ट. वर्ब कोणता येणार, V1 मधला. नंतर सिंपल पास्ट, सिंपल पास्टमध्ये येतो सब्जेक्ट, V2 आणि ऑब्जेक्ट. या ठिकाणी वाक्यामध्ये V2 आणि ऑब्जेक्ट. त्यानंतर सिंपल फ्युचर, फ्युचरमध्ये येणार सब्जेक्ट, शल, विल, V1 आणि ऑब्जेक्ट. नोट डाऊन करत चला सर्वजण. सब्जेक्ट, शल, विल प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट. त्यानंतरचा नंबर 3 तिसरा आहे पुढचा नेक्स्ट कंटिन्युअस. कंटिन्युअसमध्ये काय बघा, प्रेझेंट कंटिन्युअस. प्रेझेंट कंटिन्युअसमध्ये या ठिकाणी सब्जेक्ट, ॲमिजार, ING, ऑब्जेक्ट. इथे सब्जेक्ट, वॉज, वेअर, ING, ऑब्जेक्ट. फ्युचर कंटिन्युअसमध्ये सब्जेक्ट, शल, विल, बी प्लस ING प्लस ऑब्जेक्ट. म्हणजे कंटिन्युअसमध्ये काय बदललं, ING तर सगळीकडे. प्रेझेंट म्हटलं की प्रेझेंट कंटिन्युअस म्हटलं की ॲमिजार, ING. पास्ट कंटिन्युअस म्हटलं की वॉज, वेअर, ING. आणि फ्युचर कंटिन्युअस म्हटलं की त्या ठिकाणी शॅल, विल, बी प्लस ING. म्हणजे बाकीचा कुठलाही त्या ठिकाणी फरक हा नाही आहे. ॲमिजार, वॉज, वेअर, त्यानंतर शॅल, विल, बी, बस एवढेच आहे. त्यानंतर परफेक्ट. परफेक्ट म्हटलं की इथं V3, इथे पण V3 येणार आहे, इथं पण क्रियापदाचं तिसरं रूप येणार आहे, इथं पण क्रियापदाचं तिसरं रूप येणार. मग बदलणार काय तिन्हीमध्ये बघा. प्रेझेंट परफेक्ट म्हटलं की हॅव, हॅज, V3, सब्जेक्ट प्लस हॅव, हॅज प्लस V3. पास्ट परफेक्ट म्हटलं की सब्जेक्ट प्लस हॅड प्लस V3. आणि फ्युचर म्हटलं की फ्युचरमध्ये सब्जेक्ट, शल, विल, हॅव प्लस V3. म्हणजे हॅव, हॅज, V3, हॅड, V3 आणि शल, विल, हॅव प्लस V3. आणि आता हे राहिले शेवटचे 3, प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस, पास्ट परफेक्ट कंटिन्युअस आणि फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस. हा प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस. आता कंटिन्युअस आहे म्हणजे ING येणार आहे, नो डाऊट. मग प्रेझेंट परफेक्ट म्हणलं की परफेक्टमध्ये काय आला होता, हॅव, हॅज आला होता. मग इथे सुद्धा हॅव, हॅज येणारच आहे. हॅव, हॅज, बीन प्लस ING. मग सब्जेक्ट, हॅव, हॅज, बीन प्लस ING. हा झाला प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस. पास्टमध्ये काय येणार, पास्ट आहे, परफेक्ट आहे म्हणजे हॅड, जसा इथे हॅड आला होता. आणि कंटिन्युअस आहे म्हणजे इथे पण INGच आहे, मग हॅड, बीन प्लस ING. त्यानंतर फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस. फ्युचर परफेक्ट कंटिन्युअसमध्ये काय येतं, फ्युचर परफेक्ट कंटिन्युअसमध्ये त्या ठिकाणी वापरलं जाईल सब्जेक्ट प्लस शल, विल, हॅव, बीन. म्हणजे सब्जेक्ट, शल, विल, हॅव, बीन प्लस ING. हे या प्रकारचे 12ही वाक्यांच्या रचना आहेत. या रचनेप्रमाणे वाक्य आपल्याला ओळखता आले पाहिजे. आता एक्झाम्पल मी बनवून दाखवतो, नंतर आपण आता इकडे इंट्रोगेटिव्हकडे जाऊया. इंट्रोगेटिव्ह आणि स्टेटमेंट दोन्ही. आता स्टेटमेंट म्हटलं की ह्या ज्या रचना सांगितल्या ह्या सर्व रचना कशामध्ये आल्या, ह्या स्टेटमेंटमध्ये आल्या. मग या वाक्यांचं इंट्रोगेटिव्ह करायचं म्हटलं की इंट्रोगेटिव्ह कसं होतं, इंट्रोगेटिव्हमध्ये लक्षात ठेवा कधीही वाक्याच्या सुरुवातीला हेल्पिंग वर्ब येतो, त्याच्यानंतर सब्जेक्ट, वर्ब, ऑब्जेक्ट आणि क्वेश्चन मार्क येतो. हेल्पिंग वर्ब वापरायचा. कारण हेल्पिंग वर्ब
इथं काय हेल्पिंग वर्ब आहे, प्रेझेंट कंटिन्युअसला एम इज आर, इथे वॉज वेअर. आता बघा वाक्य कसे येतात. आता आपण एक 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 वाक्य व्यवस्थितपणे अगोदर हे पूर्ण 12ही बनवूया, म्हणजे कसे बनवले जातील हे लक्षात येईल. मग नंतर त्या प्रत्येक वाक्यांचं इंट्रोगेटिव्ह कसं करायचं आपण हे बघूयात. आता बघा हे स्टेटमेंट सेंटेन्स आहे. एक वाक्य मी देतो, सोपं वाक्य घेऊया आपण. वाक्य बघा सिंपल प्रेझेंटचं, आय रीड अ बुक. सॉरी आपण एक काम करू, रीडला थोडंसं कन्फ्यूज होईल, कारण रीडचे तिन्ही रूप जे आहेत ते सारखेच आहे, फक्त उच्चार वेगळा आहे. रीड रेड रेड. तर बऱ्याच विद्यार्थ्यांना ते दुसरं आहे का तिसरं आहे थोडंसं ज्यांचे बेसिक क्लिअर नाही आहे त्यांना कन्फ्युजन होऊ शकतं. आपण आस्क हा वर्ब घेऊया. आय आस्क ए क्वेश्चन. त्यानंतर सिंपल पास्ट मध्ये काय येईल, आय आस्क्ड अ क्वेश्चन. फ्युचर मध्ये काय येईल, आय शल आस्क अ क्वेश्चन. नंतर प्रेझेंट कंटिन्युअस मध्ये आय एम आस्किंग अ क्वेश्चन. आपण रचना अगोदरच सांगितलेली आहे तुम्हाला सर्व, त्या रचनेप्रमाणे वाक्य आपण लिहितोय. पास्ट म्हणलं की पास्ट मध्ये काय येतं, आय वॉज आस्किंग अ क्वेश्चन. फ्युचर कंटिन्युअस मध्ये आय शल बी आस्किंग अ क्वेश्चन. प्रेझेंट परफेक्ट मध्ये परफेक्ट आहे म्हणजे हॅव घ्यावं लागेल. आय हॅव आस्क्ड अ क्वेश्चन. नुसतं ऐकायचं नाही, नुसतं पाहायचं नाही, प्रत्येकाने सेंटेन्सेस लिहायचे, टेबल व्यवस्थित बनवायचा. नंतर हा पास्ट परफेक्ट. पास्ट परफेक्ट मध्ये काय येतं, आय हॅड आस्क्ड अ क्वेश्चन. मित्रांनो हा बेस आहे. एकदा जर तुम्हाला या प्रकारचे वाक्य बनवता आले, इंट्रोगेटिव्ह काहीच नाही, इंट्रोगेटिव्ह मध्ये फक्त वर्ड बदलायचे, हेच राहतात सगळे, फक्त सिक्वेन्स बदलायची आहे. अतिशय सोपा प्रकार आहे. फक्त टेक्निक लक्षात घ्या. टेक्निक लक्षात आली की तुम्ही किती वाक्य बनवू शकता. आता हे फ्युचर परफेक्ट. फ्युचर परफेक्ट मध्ये काय आहे, आय शल हॅव आस्क्ड अ क्वेश्चन. त्यानंतर प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस, याच्यामध्ये आय हॅव बीन आस्किंग अ क्वेश्चन. पास्ट परफेक्ट कंटिन्युअस मध्ये आय हॅड बीन आस्किंग अ क्वेश्चन. आणि फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस मध्ये आय शल हॅव बीन आस्किंग अ क्वेश्चन. आता तुम्हाला एवढा महत्वाचा पार्ट सांगतोय की याचा वापर करून आपण हजारो वाक्य बनवू शकतो. आपले वाक्य किती तयार झाले, 12 वाक्य तयार झाले. 12ही टेन्स मधले आपण वाक्य बनवलेले आहेत 12. आता फक्त क्रियापद बदलत चला, फक्त क्रियापद कसे. वाक्यामध्ये तुम्ही आजच आपण आज घेतला, प्ले घ्या, रीड घ्या, राईट घ्या, ईट घ्या, स्पीक घ्या, टॉक घ्या, वॉक घ्या. हे फक्त वाक्यामधले वर्ब बदलत चला. जसे जसे तुम्ही वाक्यामधले वर्ब बदलले तसे तसे वाक्य बदलू लागले. म्हणजे आता हेच वाक्य आपण समजा आता या वाक्यामध्ये आपण राईट लिहिलं, राईट मध्ये काय घ्यावं लागेल, आय राईट, आय रोट, आय शल राईट, आय एम रायटिंग, आय वॉज रायटिंग, आय शल बी रायटिंग. त्यानंतर आय हॅव रिटन, आय हॅड रिटन, आय शल हॅव रिटन, आय हॅव बीन रायटिंग, आय हॅड बीन रायटिंग, आय शल हॅव बीन रायटिंग. फिनिश. जर आपण स्पीकचं घेतलं, स्पीक मध्ये आता आपण करता बदलूया. आयच्या ऐवजी आपण शी घेतलं तर स्पीकला कसं येईल, शी साठी शी स्पीक्स, यस यस लागतो थर्ड पर्सन सोबत. शी स्पीक्स, शी स्पोक, शी विल स्पीक. शी इज स्पीकिंग, शी वॉज स्पीकिंग, शी विल बी स्पीकिंग. शी हॅज स्पोकन, शी हॅड स्पोकन, शी विल हॅव स्पोकन.
शी हॅज बीन स्पीकिंग, शी हॅड बीन स्पीकिंग, शी विल हॅव बीन स्पीकिंग. असे वाक्य तुम्हाला कमीत कमी 50-50 क्रियापद लावून हे 12 वाक्य बनवता आले पाहिजे. एक दिवस आपला गेला हरकत नाही. बेसिक आपल्याला व्यवस्थितपणे बनवता आलेच पाहिजेत. आता हे बेसिक सगळे जमण्यासाठी, बेसिक वाक्य आपल्याला जमण्यासाठी अगोदर पूर्ण 50 एक क्रियापदाची लिस्ट लिहा. त्याचे पहिलं, दुसरं, तिसरं रूप काय होतं बघा, ING कशा प्रकारे लागतो ते बघा, आणि नंतर फक्त कर्ते बदलत चला आणि या रचनेमध्ये बदला. जर 50 आपण क्रियापद घेतले आणि 12 वाक्य जर बनवले तर 12 पंचे 60, म्हणजे 600 वाक्य आपले तयार झाले. 600 वाक्य लिहायला आपल्याला किती वेळ लागेल? 1 ते 2 तास. हार्डली तुम्हाला 2 तास लागतील. आणि एकदा तुम्हाला जर वाक्य बनवायचा इंटरेस्ट जर आला, एकदा तुम्ही वाक्य जर चांगल्या प्रकारे बनवत जर गेलात तर बनवण्याचा इंटरेस्ट येतो आणि आपण अधिकाधिक खूप चांगल्या प्रकारे वाक्य बनवू शकतो. आणि हे वाक्य बनवता आल्याशिवाय, टेन्स प्रमाणे प्रत्येक काळामध्ये वाक्य बनवता आल्याशिवाय आपलं बेसिक इम्प्रूव्ह होणार नाही, आपल्याला बेसिक गोष्टी कळणार नाही, रायटिंगमध्ये आपल्याला काहीही त्या ठिकाणी लिहिता येणार नाही. आता प्रत्येक काळानुसार क्वेश्चन कसं बनवायचं बघा. क्वेश्चनमध्ये काय येतं, आता इथं लिहायला तरी आपण इथं वेळ लागेल. इथं काय तुम्हाला प्रॅक्टिस करायची तर फुल प्रॅक्टिस करा. आता इथे तुम्हाला एकदा जर वाक्यामध्ये नेमकी ट्रिक कळाली, इथं अवघड काहीच जाणार नाही. आता ट्रिक कशी बघा, या ठिकाणी काय आहे, हेल्पिंग वर्ब आहे, सब्जेक्ट वर्ब ऑब्जेक्ट. इथं काय आहे, सब्जेक्ट वर्ब ऑब्जेक्ट आहे. मग सुरुवातीला काय आहे, हेल्पिंग वर्ब आहे. आता अगदी सोपं बघा, मॅजिक वाक्यामधलं हे प्रेझेंट कंटिन्युअस आहे. प्रेझेंट कंटिन्युअस मध्ये काय आहे, एम, इथं वॉज, इथं शॅल विल बी, बाकी ING तर सगळीकडे कंबाईनच आहे. माझा इकडं वाक्य बघा कशा प्रकारे येईल, हा एम फक्त अगोदर येईल, हे एम आय asking a question. इथे काय येईल, इथं वॉज आहे, मग हा वॉज अगोदर घ्या, काय वाक्य होईल, वॉज आय आस्किंग अ क्वेश्चन. या ठिकाणी शल बी आहे, फक्त शल अगोदर घ्या, हे शल आय बी आस्किंग अ क्वेश्चन, shall I be asking a question. झाले तिन्ही वाक्य. म्हणजे एकदा आपल्याला हे होकारार्थी वाक्य कशा प्रकारे बनविले जातात, हे होकारार्थी वाक्यामध्ये ट्रिक लक्षात आली की इकडे प्रश्नार्थक वाक्य आपल्याला बरोबर कळतं. फक्त हेल्पिंग वर्ब घ्यायचे, म्हणजे हे शब्द हेल्पिंग वर्ब उचलायचे आणि अगोदर लावायचे, बाकीचं वाक्य पूर्ण सेम. बाकी वाक्यामध्ये काही येणार नाही. म्हणजे तुम्ही जर एकदा 500-600 वाक्य बनवले, फक्त हेल्पिंग वर्ब उचला, इकडे लिहा आणि वाक्य कशा प्रकारे झालं ते बघा. ही ट्रिक आहे आणि ही ट्रिक्स एकदा जमली की बरोबर वाक्य आपल्याला जमतात. तर या ठिकाणी काय बघा, इथं हॅव आहे, इथं हॅड आहे, इथं शल हॅव आहे. फक्त शल हॅव म्हटला शल एकटाच घ्यायचा. म्हणजे हे वाक्य कसं होईल, शल आय आस्क्ड, हे बघा इकडे हॅव, हे वाक्य हॅव आय आस्क्ड अ क्वेश्चन. दुसऱ्या वाक्यामध्ये दिलाय हॅड, मग हॅड आय आस्क्ड अ क्वेश्चन. टेन्स प्रमाणे वाक्य बनवतोय आपण. त्यानंतर शल आलेला आहे, हे या ठिकाणी शल आय हॅव आस्क्ड अ क्वेश्चन, शल आय हॅव आस्क्ड अ क्वेश्चन. आता हे राहिले 3. या 3 मध्ये काय आहे, इथं हॅव आहे, हॅड आहे, शल आहे, पुढं बीन आलेला आहे. हे फक्त एकटे शब्द अगोदर घ्यायचे. वाक्य कसं होईल, एक लिहितो मी या ठिकाणचं, या ठिकाणी घ्यायचं, हे बघा, हे हॅव आय बीन आस्किंग अ क्वेश्चन. या ठिकाणी हॅड, बाकीचं पुढचं सेम पूर्ण. आणि या ठिकाणी शल, शल आय हॅव, शल आय हॅव बीन आस्किंग अ क्वेश्चन. म्हणजे हे वाक्य या प्रकारचे होकारार्थी वाक्यांचे आपण प्रश्न बनवले. आता अडचण बघा, इथं शल दिलेलाच आहे, हे सिंपल जे मी मुद्दा मागे ठेवले, इथं थोडंसं एक लक्षात घ्यावं लागेल. इथं शल आलेला आहे, हा शल असेल, शल घ्या, विल असेल, विल घ्या, नंतर इथं घेतला आय, शल आय आस्क अ क्वेश्चन. आता या 2 काळांमध्ये असं असतं, याच्यामध्ये हेल्पिंग वर्ब नाहीये. प्रश्न बनवण्यासाठी काळानुसार डू किंवा डज घेतात आणि इथे वाक्यात काळानुसार डीड घेतात. सिंपल पास्ट मध्ये सगळीकडेच डीड वापरायचा, मात्र डीड आलं की त्याच्यानंतर V1 घ्यायचं. वाक्य होईल बघा.
आय आस्क्ड अ क्वेश्चन. इथं काय करावं लागेल मग, डीड. हे डीड आय आस्क अ क्वेश्चन. समजा इथं वाक्य दिलं, आय डिस्कस्ड विथ माय फ्रेंड. मग डीड आय डिस्कस विथ माय फ्रेंड. आय एट ॲन ॲपल. डीड आय ईट ॲन ॲपल. वी प्लेड क्रिकेट. मग डीड वी प्ले क्रिकेट. या प्रकारची वाक्य होतील. आणि सिंपल प्रेझेंट पहा, सिंपल प्रेझेंटमध्ये इथं आज दिलेला आहे. जर इथं एस एस असेल तर डज वापरायचा, डज नंतर V1 घ्यायचा. इथं एस एस नाही आहे, फक्त डू वापरायचं. इथं वाक्य अशा प्रकारचं होईल, डू आय आस्क अ क्वेश्चन. हे डू आय आस्क अ क्वेश्चन. मग जे तुम्हाला मी वाक्य सांगितले हे 50 क्रियापदं घ्यायचे. 50 क्रियापदांचे 12 म्हणजे 600 वाक्य होकारार्थी झाले. आणि नंतर त्या सर्वांचे या पद्धतीनं हे प्रश्नार्थक वाक्य बनवायचे. आणि अशाच पद्धतीनं हे प्रश्नार्थक वाक्य बनवत पूर्ण प्रकार जो आहे तो हा आपण सर्व बदलायचा. आता 10वीच्या पुस्तकामध्ये बघा, डॉक्टर स्टीफन हॉकिंगच्या त्या ठिकाणी जी ॲक्टिव्हिटी ग्रामरची दिलेली आहे त्याच्यामध्ये इंट्रोगेटिव्ह क्वेश्चन्स आपल्याला बनवा असं म्हणून सांगितलेलं आहे. त्या इंट्रोगेटिव्ह क्वेश्चनमध्ये सेम जे सेंटेन्सेस दिलेले आहेत त्या सेंटेन्सला या प्रकारे इंट्रोगेटिव्ह बनवा. ह्या सेंटेन्सेसचे इंट्रोगेटिव्ह आपण बनवले, झाला तो इंट्रोगेटिव्हचा पार्ट. मग वाक्यामध्ये हेल्पिंग वर्ब नसेल, डू डज डीड वापरायचा. जर हेल्पिंग वर्ब असेल तो हेल्पिंग वर्ब अगोदर घ्यायचा आणि नंतर पुढे सब्जेक्ट वर्ब ऑब्जेक्ट जे आहे ते पूर्ण पुढचे सर्व लिहित चालायचे. ओके, या पुढील भाग आपण नंतर बघूयात. ओके, थँक्यू.